नमस्कार, सीमाच पेस्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर समर स्पेशल मी आज बनवते टरबूजा मिल्कशेक. तर टरबूजाचा मिल्कशेक एकदम सोप्या पद्धतीने आणि दाटसर क्रीमी असा आज मी बनवणार आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 2 मी टरबूज घेतलेले आहेत. तर हे टरबूज एकदम फ्रेश आणि ताजे आहेत. तर आता आपण या 2 टरबूजांचा मिल्कशेक बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा टरबूज कट केल्यानंतर यातील बिया असतात त्या आपल्याला अलगद अशा काढून घ्यायच्या आहेत. तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मधोमध असा गर काढायचा आहे, म्हणजे बियांचा गर असतो तो मधला काढून घ्यायचा आहे. तर फ्लेवर खूप छान लागतो. टरबूजाचा ज्यूस पण बनवतात आणि मिल्कशेकही बनवतात, खूप टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व दोन्हीही टरबूजांच्या बिया काढलेल्या आहेत. तर आता आपण यातील गर काढून घेऊया. तर सर्व मी इथे आता गर काढून घेते. तर एकदम मस्त असे पिकलेले आहेत टरबूज. मिल्कशेक बनवायचा आहे तर आपल्याला टरबूज पिकलेले एकदम घ्यायचे आहेत, तेव्हाच आपला मस्त असा फ्लेवरमध्ये मिल्कशेक लागेल. तर अशा पद्धतीने इथे सर्व मी टरबूजाच्या गर काढून घेतलेला आहे आणि तुकडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. तर टरबूजाचे फोडी घातल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे एकदम थंड दूध. तर गरम केलेलं आणि नंतर थंड केलेलं हे दूध आहे. तर दूध घातल्यानंतर यामध्ये घालणार आहे थोडेसे काजू आणि बदाम, आणि यामध्ये मी साखर घालणार नाही, तर यामध्ये मी थोडी मध घालणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर तुम्ही इथे साखर वापरू शकता. तर अशा पद्धतीने ते मध घातलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आता हे मिक्सरला फिरवून घेऊया, बारीक करून घेऊया. तर तयार आहे आपला मस्त असा दाटसर क्रीमी. तुम्ही बघू शकता मस्त असं ब्लेंड झालेलं आहे. तर आता आपण सर्विंग करूया. तर आपण हे टरबूजचं गर काढलेलं आहे त्यामध्येच मी आता सर्व करत आहे आणि काचेच्या ग्लासमध्येही. तर खूप छान झालेलं आहे, एकदम दाटसर आणि क्रीमी. तर यामध्ये मी अजून जरा टेस्टी लागण्यासाठी काही ड्रायफ्रूटचे तुकडे घालणार आहे. तुम्ही यामध्ये टरबूजाच्या फोडीही घालू शकता, पण मी इथे फक्त आज ड्रायफ्रूट्स वापरणार आहे. तर एकदम सोपा आणि एकदम पटकन बनणारा हा टरबूजा मिल्कशेक आहे. खूप छान आणि टेस्टी. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर खूप छान लागतो. मध्ये मध्ये पिताना त्याचे तुकडे आपल्या तोंडामध्ये येतात, त्यामुळे पिण्यासाठी खूप छान आहे हा टरबूजा मिल्कशेक. कारण की या गरमीमध्ये मिल्कशेक प्यायला खूप मजा येते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.